2 नोव्हेंबर ही तारीख पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अमर झाली आहे। बरोबर 14 वर्षांपूर्वी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर MS धोनीच्या नेतृत्वाखाली 2 एप्रिलला भारतीय टीमने दुसरा वन डे वर्ल्ड कप जिंकला होता। आता 2 नोव्हेंबरलाच नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियमवर हरमनप्रीत कौरच्या कॅप्टनशिप खाली भारतीय महिला टीमने पहिल्यांदा ICC वुमेन वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचलाय। बरोबर 8 वर्षांपूर्वी महिला वर्ल्ड कपच्या फायनल्समध्ये इंग्लंडने टीम इंडियाचा पराभव केला होता। मात्र यावेळी दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी हरवत पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडिया बनली। भारताच्या या विजयात 3 खेळाडूंची कामगिरी महत्त्वाची ठरली। शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौर यांची फील्डिंग ही महत्त्वाची होती। बॅटिंग आणि बॉलिंगने योगदान देणाऱ्या शेफाली वर्मा हिला वुमन ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं। टीम इंडियातील सर्वच महिला खेळाडूंनी फायनल्समध्ये आपली उत्तम कामगिरी केली, पण भारताला फायनल्स पर्यंत पोहोचवण्याचे सर्वात महत्त्वाचे योगदान राहिलेल्या जेमिमा रॉड्रिग्जचा प्रवास इतका सोपा नव्हता। नमस्कार, मी अक्षता, मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे। असं म्हणतात की काळ हे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं। कितीही संकट आली, मानसिक खच्चीकरण झालं तरी केवळ संयम आणि स्वतःवरील विश्वास तसोभरही ढळू न देता काळाशी लढत राहिलं की एके दिवशी यश तुमच्या पायाशी येतच। जेमिमा रॉड्रिग्जनं हेच तत्व स्वीकारलं आणि गेल्या वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघातून वगळल्या गेलेल्या गेले 6 महिने धार्मिकतेतून ट्रोल झालेल्या जेमिमानं भारतीय महिला क्रिकेट संघाला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवून दिलं। वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी क्रिकेटची बॅट हातात घेऊन मैदानात उतरलेल्या जेमिमा आयव्हन रॉड्रिग्जचा प्रवास जितका प्रेरणादायी आहे तितकाच संघर्षपूर्ण देखील आहे। 30 ऑक्टोबर रोजी नवी मुंबईच्या DY पाटील मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना खेळला गेला। भारतानं हा सामना 9 चेंडू बाकी असताना 5 विकेट राखून जिंकला आणि भारतीय विजयाची शिल्पकार ठरली जेमिमा रॉड्रिग्ज। विजयानंतर जेमी मनसोक्त रडली। मैदानात तिच्या डोळ्यातील पाणी थांबलंच नव्हतं। प्लेयर ऑफ द मॅचचा सन्मान स्वीकारल्यानंतर समालोचकाच्या प्रश्नांची उत्तर देतानाही तिच्या भावनांचा बांध फुटला। तिनं सांगितलं की मी गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तणावातून जात आहे, त्यामुळे माझ्यासाठी आजची खेळी ही खास आहे। वयाच्या अवघ्या 3ऱ्या वर्षी आजोबांनी दिलेली प्लास्टिकची बॅट घेऊन भांडूपच्या गल्ल्यांमध्ये भावांसोबत क्रिकेट खेळणारी जेमी क्रिकेटशिवाय हॉकी, फुटबॉल देखील चांगलं खेळत होती। महाराष्ट्राच्या संघातून हॉकीमध्ये ती राष्ट्रीय स्तरावर खेळून आली। 11 वर्षांची असताना क्रिकेट की हॉकी हा प्रश्न जेमीच्या वडिलांनी तिला विचारला तेव्हा क्षणाचाही विलंब न करता जेमीचं उत्तर होतं क्रिकेट आणि जेमीचा व्यावसायिक क्रिकेटचा प्रवास सुरू झाला। तिला बांद्र्यातील MIG क्लबमध्ये दाखल केलं। कोच प्रशांत शेट्टी यांनीही जेमीमध्ये स्पार्क बघितला। रोजची लोकलची धकाधकी नको म्हणून जेमीसाठी रॉड्रिग्ज कुटुंब बांद्र्याला शिफ्ट झालं। जेमीने खूप कष्ट केली। वर्षभरातच म्हणजे 2012 साली मुंबईच्या 19 वर्षांखालील मुलींच्या संघात तिनं स्थान मिळवलं आणि मग जेमीचा क्रिकेटचा प्रवास सुरू झाला। 12 मार्च 2018 रोजी वडोदऱ्यात झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात जेमीनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये डेब्यू केलं। त्याच वर्षी ती T20 इंटरनॅशनल देखील खेळली। पण कसोटी क्रिकेटची नैसर्गिक शैली असलेल्या जेमीला भारतीय कसोटी संघात डेब्यू करायला तब्बल 5 वर्ष वाट पाहावी लागली। 2022 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत जेमीला भारतीय संघातून वगळण्यात देखील आलं होतं। याचा प्रचंड मानसिक दबाव जेमीवरती होता। त्यातच मैदानाबाहेरच्या वादामुळे देखील गेल्या काही महिन्यांत जेमी ही प्रचंड तणावातून जात होती। डिसेंबर 2024 मध्ये जेमीच्या वडिलांनी खार जिमखान्याच्या जागेत धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं। इतकंच नाही तर त्यांनी धर्मांतरासाठी या जागेचा वापर केला असा ठपका ठेवत जेमीचं खार जिमखान्याचं मानद सदस्यत्व रद्द करण्यात आलं।
खार जिमखान्याच्या तत्कालीन अध्यक्षांनी सर्व आरोप फेटाळताना क्लबमधील गटबाजी आणि निवडणुकीचे राजकारण यास कारणीभूत असल्याचं त्यावेळी सांगितलं होतं। मात्र काही कडव्या उजव्यांनी जेमीच्या वडिलांवरती वारंवार आरोप केले। काहींची पातळी तर तिच्यावर सामूहिक बलात्काराच्या धमक्या देण्याइतपत वाढली होती। अनेकांनी कोणतीही शहानिशा न करता समाज माध्यमांवर जेमिमा आणि तिच्या कुटुंबियांची बदनामी सुरू ठेवली। तिच्या देशप्रेमावर शंका उपस्थित केल्या। त्या प्रकाराचा जेमिनाच्या मनस्थितीवर परिणाम झाला होता। त्यातही संयम ढळू न देता जेमिमा शांत राहिली आणि 30 ऑक्टोबरला डी.वाय. पाटील मैदानावर ऑस्ट्रेलियाला 4 मुंड्या चित करत जेमीनं आपल्या बॅटनेच तिच्या देशप्रेमावरती शंका घेणाऱ्यांना खणखणीत असं उत्तर दिलं आणि जेमीच्या अश्रूंचा बांध फुटला याचंही उत्तर सर्वांना मिळालं।